Example 16. Find the value of in bracket 1 minus 1 upon 3 in bracket 1 minus 1 upon 4 in bracket 1 minus 1 upon 5 dot 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 1 minus 1 upon 100. तर इथे आपल्याला यांचा गुणाकार करून त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. 1 वजा 1 छेद 3 दुसऱ्या कंसात 1 वजा 1 छेद 4 1 वजा 1 छेद 5 डॉट 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 1 वजा 1 छेद 100. म्हणजे प्रत्येक वेळेस 1 मधूनच वजा केलेले आहेत आणि 1 छेद 3 नंतर 1 छेद 4 1 छेद 5 1 छेद 6. तसंच इथे काय येणार मग 1 छेद 99 1 वजा 1 छेद 99 आणि 1 वजा 1 छेद 100. तर याप्रमाणे ह्या संख्या आहेत आणि ह्या संख्यांचा गुणाकार बरोबर किती. तर इथे आपण आता 1 वजा 1 छेद 3 म्हणजे किती तर 3 वजा 1 छेदस्थानी 3 म्हणजेच 2 छेदस्थानी 3 3 वजा 1 2 3 minus 1 equal to 2 and 3. तसंच 1 minus 1 upon 4 equal to 4 minus 1 4 minus 1 divided by 4 means 3 upon 4. 1 minus 1 upon 5 means 5 minus 1 divided by 5 means 4 upon 5. Dot 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 1 minus 1 upon 90 means 19 minus 1 divided by 19 means 98 divided by 99. And 1 minus 1 upon 100 means 100 minus 1 divided by 100 means 99 divided by 100. 2 upon 3 3 upon 4 4 upon 5 dot 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 98 upon 99 आणि 99 upon 100. 2 छेद 3 2 upon 3 into 3 upon 4 into 4 upon 5 into 5 upon 6 into 6 upon 7 into dot 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 98 upon 99 into 99 upon 100. तर इथे या एवढ्या भरपूर संख्या आहेत तर यांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं. तर इथे आपण जर नीट बघितलं तर इथे न्यूमरेटरला 3 आहे डिनॉमिनेटरला पण 3 आहे म्हणजे 3 upon 3 1 येणार आहे. मग 1 कट होतील डिलीट होतील 7 इथले 7 99 99 98 98. मग रिमेनिंग टर्म्स आर ओनली 2 and 100. Therefore answer is 2 upon 100. मग आता ह्याला भाग घालू शकतो आपण 2 1 जा 2 2 50 जा 100. Therefore answer is 1 upon 50. 1 upon 50. तर ह्या सर्व संख्यांचा गुणाकार जर केला तर तो किती येतो 1/50. तर आधी आपण काय केलेलं आहे ह्याला सिम्प्लिफाय केलं ह्याला सोपं रूप दिलेले ह्यांची वजाबाकी करून घेतली प्रत्येकाची. तर सगळे नंबर कसे आले 2/3 म्हणजे वरचा अंक लहान छेदापेक्षा एकनी लहान आहे. 2/3 इथे 3/4 4/5 5/6 6/7 8/9 याप्रमाणे आपण 100पर्यंत ह्या संख्या लिहिल्या समजा. पण इथे अंशाला छेदाला 3 3 आहे अंशाला छेदाला 4 आहेत अंशाला छेदाला 5 5 आहेत. मग ते सगळे काय होणार आहेत डिलीट होणार आहेत. मग फक्त राहिले काय 2 इथे 2 काही कट डिलीट नाही होते आणि 100 पण डिलीट होत नाहीत. म्हणजे 2 अंशस्थानी आहे आणि छेदस्थानी फक्त 100 राहिले. 2/100 2 1 2 आणि 2 × 50 म्हणजे 100 म्हणजेच 1/50 उत्तर आहे.